सुर असा 6300 प्रशांत जाधव मैदानात ऑनलाईन आहे. सॉफ्टवेअर अपडेट झालंय परंतु या सॉफ्टवेअरला सुद्धा हॅक करण्याची ताकद जहांगीर सरी संघात आहे. पाठी राख्यांना तुफानी आनंद झालाय मात्र टिपला गेला एक गुण निश्चितच मिळेल. स्वागत आहे तुमचं. इतिहास रचणारी माणसं इतिहास विसरत नाही आणि इतिहास विसरणारी माणसं इतिहास घडवत नाही. तो इतिहास रचला आणि गुल्हाल उधळला, मोठमोठे गार केले गंमत मध्ये असं म्हणावं लागेल ओंकार विश्व संघासाठी. स्वागत आहे. निघालाय पुन्हा एकदा अफान रूपी तुफान हनुमान सरीच्या प्रांगणात. चला पान किरकिरेची पालखी उचलली तर टाळ्यांचा गजर झाल्याशिवाय राहणार नाही सरी संघासाठी. परंतु आपण हा सुद्धा कच्च्या गुरुचा चेला नवी मित्रांनो. तुफान आणतो मैदानात आणि रसिकांवर अधिराज्य गाजवतो पांडवादेवी रायवाडी. विराज राणे सारखा खेळाडू कोपरा रक्षकाची भूमिका बजावतोय. भल्या भल्यांना चांदण्या दाखवणारा विराज राणे याच संघाचा खेळाडू कर्णधार आहे. अफांची वादळी केली अजून पाहायला मिळाली नाही. एक्सप्रेस अजून रुळावर आलेला नाहीये. बोनसचा प्रयत्न, बोनस मिळवते असा बलदंड श्रेष्ठीचा खेळाडू जबरदस्त. थर्ड रेड सरी संघाकडून क्रीडांगण नंबर 2 वर करण भगत अमोल बोलतो. गुण मिळतील खंडाले संघाला. आणि किरकिरेला थांबवणं म्हणजे चक्रव्यूह रचावा लागेल. हा अभिमन्यू ताकदवार आहे मात्र वारंवार बोनस मिळवतोय. कमालीचा संघर्ष सापला रचावाच लागेल तो सरी संघाला. शांत बसलेल्या वाघाला दुबला समजू नका, फाडून खाईल तुम्हाला, नादाला त्याच्या लागू नका. प्रशांत जाधव अजून मैदानात सज्ज झाला. आता वापर होईल तो प्रशांत जाधव याचा. मात्र समाधान मोरे याच्याकडे मात्र लक्ष दिलंय ते संघानं. समाधान मोरीने सुद्धा अनेक मैदान रायगडची गाजवलेली आहे, ते विसरून जमणार नाही. परंतु सरी संघ सुद्धा काय सापला रचेल, काय व्यूहरचना करेल हे सांगू शकत नाही. साऊंड माइंड इन साऊंड बॉडी. निरोगी शरीरात सुदृढ मन वास्तव करत असतं. त्याच पद्धतीची खेळी मैदानात होईल का? आपण किरकिरे रेडर मात्र मैदानाच्या बाहेर. राऊंड क्रमांक 3 वर चालू सामना संपल्यानंतर वादळ खारीकवाडा आणि झुंजार पोळनाड, वादळ खारीकवाडा आणि झुंजार पोळनाड राऊंड क्रमांक 3 वर होईल. आज रसिकांचं भाग्य आहे, चांगले संघ या स्पर्धेत सहभागी झालेले आहेत. रसिकांना स्पर्धा सोडू नका, फायनल पर्यंत सामने पहा, मजा येईल. पुन्हा एकदा चढाईसाठी सरी संघाकडून 9 नंबरची जर्सी परिधान करून उभा समोर ठाकलेला खेळाडू अर्थात संकेत वानकर आहे. हो हो, प्रशांत जाधव चोरी केली गुणांची, जबरदस्त. पुन्हा एकदा आपण, आता मात्र आपण किरकिरे पुन्हा एकदा यशस्वी झालाय. सुपर रेड 3 गुण वसूल होईल. कमालीचा संघर्ष मैदानात चालू. सतीन घासे चढाई करतोय. सुद्धा एक चांगला खेळाडू रायगड जिल्ह्यासाठी तयार होतोय, मेहनत घ्यावी लागेल. मात्र सन्मान
सन्माननीय जे पाटील सरांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेला गावदेवी मुंडाणी संघ तुम्ही क्रीडांगण नंबर 2 वर पाहताय. आता मात्र क्षेत्ररक्षण होईल का? सुपर टॅकलची नामी संधी. आपांचं तुफान आलंय. आपांना थांबवणं सोपी गोष्ट नव्हे. ही मातीला आभाली गुलाल मुदलावाच लागेल. अतिशय लाजवाब ही स्पर्धा. चांगली गर्दी या स्पर्धेला. बोनस पॉइंट ऑन असेल. 12 नंबर चढाई करेल. नाजूक परिस्थिती. आता मात्र टिपलाय जबरदस्त मंथन सुरवे. समोर उभा टाकला आणि मात्र लोड पडतो. प्रणय क्रीडांगण नंबर 2 वर पाहायला मिळतोय. समाधान मोरेची पुन्हा एकदा चढाई करेल. तर चमत्काराशिवाय नमस्कार नाही आणि पराक्रमाशिवाय पोवाडा नाही. रसिक मनावर छाप सोडायची असेल तर झोपून द्यावा लागेल प्रत्येकाला. डिफेंडरच्या मस्तकावर दस्तक देणाऱ्या चढाया पाहायला मिळतील. मुंडाणी संघाचा आरुष नावाचा हा खेळाडू चढाईसाठी निघाला. एक नवीन खेळाडू तयार झालाय मुंडाणी संघासाठी. हो काय वेग आहे अफानच. चला चला मेहनत घ्या. मैदानात गुणांचा पाऊस पडावा लागेल. मडाली येथे स्पर्धेत हो प्रयत्न छान चरी संघाचा, परंतु जवळ मध्यरेषा भेदणार आणि या खेळाडूला मात्र जखडला गेलाय. मध्यांतर होतोय, पूर्वार्ध होतोय. मजबूत संघ अर्थातच पांडवा देवी रायवाडी. खारीकवाडा झुंजारपूरनार. वादळ खारीकवाडा झुंजारपूरनार दोन्ही संघांनी तयार व्हायचा आहे. कालचाचे ठोके चुकतील क्रीडांगण नंबर 3 वर. यशस्वी झाला रेडर तो म्हणजे बेलकडे संघाचा. आगगाडी मात्र उंच उंच शिखरावर जाऊन पोहोचते. कोण होईल या स्पर्धेचा अंतिम विजेता? कुणाच्या नावावर या गावाचा शिक्कामोर्तब होईल? सरी संघ मेहनत घ्यावी लागेल. आपल्यामध्ये ती धमक आहे. आपण समोरच्या संघाला कडवी झुंज देऊ शकता. काय नाही आज मात्र वारंवार या हत्याराचा वापर केला जातो. हे ते हत्यार पांडवादेवी रायवाडीचं आपान किरकिरे. अजूनपर्यंत क्षेत्ररक्षण या खेळाडूला झालं नाहीये, परंतु काही शक्य आहे. क्रीडांगण नंबर 2 वर मुंडाणी संघाचा टीमवर्क छान पाहायला मिळतोय. सरी संघाला बुचकुल्यात पाडलंय. हो क्रीडांगण नंबर 3 वर 19-19 5-5 रेडवर सामना जातोय. या स्पर्धेतील पहिला सामना असेल जो बरोबरी सुटलेला आहे आणि सामना 5-5 चढायांवर. क्रीडांगण नंबर 3 वर खंडाले 19 बेलकडे 19. आता मात्र वापर केला जातोय तो केदारलाल. आघाडी होती बेलकडे संघाकडे
आघाडी मोडून काढली ती अर्थातच खंडाले संघानं 5-5 रेडवर सामने येऊन ठेपलाय. तर आयुष्यात स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नका, कारण लोक ढासळलेल्या घरांच्या भिंता सुद्धा सोडत नाही. संकटावर अशा प्रकारे तुटून पडायचं की जिंकलो तरी इतिहास आणि हारलो तरी सुद्धा इतिहास. जबरदस्त गोल. जबरदस्त क्षेत्ररक्षण श्री हनुमान चरी संघाकडून. आता मात्र आपण किरकिरे यशस्वी होत असताना आणि झाला बुजरी पुन्हा एकदा सुपर 3 गुण आपणच्या नावावर खात्यात जमा होत आहेत. त्याच दिवशी सुद्धा म्हणाले ते एका चढाईत 5 गुण प्राप्त केले होते ते आपण किरकिरे या खेळाडूंना. ओंकार विश्वी संघाचा नीरज विशाल चमकला. संपूर्ण महाराष्ट्राने या खेळाडूला पाहिला. काय वेग धारण केला या खेळाडूंना. स्वागत आहे तुझं. याच संघाचा हा खेळाडू आहे ओंकार विश्वी. आयोजक आजचे आहेत अनुराग. आनंदाच्या लाटा मात्र आज उसळणार याच मैदानावर. करण भगत, मी म्हटलं की करण भगत सुद्धा नावाजलेला खेळाडू आहे. अनेक मैदान गाजवलेले त्या खेळाडून आपल्या संघासाठी आज मात्र काय करेल. भावाची ओटी तुम्हाला मैदानात पाहायला मिळेल. आपण किरकिरे पुन्हा एकदा यशस्वी झालाय. आज मात्र मैदानावर हवा निश्चितच असेल ती आपणची. सांघिक कर्तबगारीचा हा खेळ पाहताय. 21-6 पांडवादेवी रायवाडी 21 जानमान चरी 6. शेवटची 5 मिनिटं बाकी. काय शृंखला टाकली ती गावदेवी मुंडाणी संघाने करण भगतला गारद केलंय क्रीडांगण नंबर 2 वर. वेट लिफ्टिंग स्पर्धेमध्ये कमालीचा संघर्ष करणारा आपण किरकिरे आज कबड्डी पटलावर सुद्धा अधिराज्य गाजवतोय पांडवादेवी रायवाडी संघाकडे. आज मोठे मोठे संघ तुम्हाला आज वेश्वी नगरीत पाहायला मिळतील. हो छान छान जबरदस्त कमबॅक जे हनुमान चरी. 4 मिनिटं बाकी आहे. मल्टिपल गुणांची आवश्यकता जानमान चरी संघासाठी. सौरभ आहे मैदानात, काही शक्य आहे. सुपर टॅकल झाली तर 2 गुण निश्चितच मिळतील चरी संघाला आणि सुवर्ण संधी असेल. केदारलाल चढाई करेल. त्यांची चांगली साथ आज या स्पर्धेला मिळेल ते प्रत्येक संघाला. अलिबाग तालुक्यात चालू असलेली स्पर्धा वेश्वी नगरीत तुम्ही पाहताय. सामनाधिकाऱ्यांची सुद्धा चांगली कामगिरी पाहायला मिळते या स्पर्धेत. एक छान जबरदस्त खेळाडू तयार झालाय जानमान चरी संघासाठी. हा आली रे आली. आता मात्र आपणची बारी आली. आता मात्र थांबवलं जाऊ शकेल आणि आपण किरकिरे याचा वारू रोखला गेलाय. रोमांचक थरार जबरदस्त क्षेत्ररक्षण.
तर बघूया काय घडतोय. लोणाचा बोजा पडला तर कमाल होईल, परंतु मंथन सुर्वे, समाधान मोरे आणि केदारलांनी जखडलं या खेळाडूला. ही सुवती धोक्यातून वाट शोधून काढावी गरज होती ती मात्र चरी संघाला. तू छान कमाल केले, सुंदर करिश्मा केलाय मैदानावर. 5-5 रेडचा थरार आणि पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण कडे 6 आहे का. खंडाले संघ विजयाचा गुल्हाल उधळतोय. जबरदस्त सामना पाहायला मिळाला. 5-5 रेड गटाचे आपण पाहता याच मैदानावर उद्या जिल्हास्तरीय महिला गटाचं मैदानावर पाहायला मिळतील. सर्वांना आमंत्रण आहे, उपस्थित राहायचं. ही स्पर्धा तुम्हाला याच देवळा पाहायला मिळेल. असे दर्जेदार आयोजन वेशवी नगरीत पाहायला मिळते. कैलासवासी पूर्वा भगत स्मृती दिवस 2026 मध्ये आपलं स्वागत आहे. क्रीडांगण नंबर 1 वर अंतिम विसर्जन झालेल्या विजय संघाचं अभिनंदन.